लाजरानेच त्याला तपासले होते आणि त्यानेच त्याच्या प्रेताला गुंडाळले होते. हो का? मग तुझाच नवरा सांगू शकेल ना की येशूने त्याला कसं जिवंत केलं? आकाशात की नाही एक प्रखर प्रकाश झाला आणि तो थेट कबरेवर पडला आणि तेव्हाच लाजर तरंगत नाही, नाही, नाही. असे काहीच घडले नाही. येशू फक्त म्हणाले, लाजरा बाहेर ये, आणि लाजर तसाच कबरीतून बाहेर चालत आला. येशू, अरे मुला, तुला काय वाटलं आम्ही अशा मूर्खपणावर विश्वास ठेवू? मी खरं तेच बोलतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थोडा वेळ थांबा, थोडा वेळ. प्रभूजी या बाजूने या. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही येशूचे शिष्य आहात का? माझी लहान बहीण खूप वर्षांपासून आजारी आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, आम्ही मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. त्यांना कळवा. काळजी करू नका, आम्ही तुमची नक्की मदत करू. हो, निश्चितच मी तुम्हा सर्वांची मदत करेन. आणि लवकर आत ये. हो, मी येतोय. धन्यवाद. अरे याकूब, तू कसा आहेस? आज खूपच सुंदर दिवस आहे ना? येशू आज आपल्या गावामध्ये आला आहे. तू येशूवर खूप प्रेम करतोस नाही का? अर्थातच त्याने लाजराला जिवंत केले ना. तो खरोखर देवाचा पुत्र असेल ना. हो, तू आहेस. मला खूप लाज वाटते की मी त्याचवर सुरुवातीपासून विश्वास मी ठेवला नाही. नेहमीच येशूवर विश्वास ठेवलाय. एक दिवस तू मोठा शिष्य बनशील. मला आज जाऊन येशूला भेटायचंय. मी पण येतच आहे. अरे हळू याकूब, त्याला खाऊ तरी दे. अगं काही हरकत नाही. हे घे, हे तुझ्यासाठी. धन्यवाद. येशू, मोठा झाल्यावर मी पण तुमचा शिष्य बनेन. मुलगा शेवटी बापावर जाणार ना. काय पेत्रा, बरोबर ना? सगळ्यांनी पोट भरून खा. अजून थोडासा द्राक्षारस मिळेल का? मी लगेच घेऊन येते. हा, ती मरिया कुठे आहे? अशा व्यस्त वेळेत कुठे गेली असेल ती? प्रभूजी आता गावातील सर्वांना समजले आहे की तुम्ही कोण आहात. हो बरोबर आहे. मरिया, तू कुठे होतीस? मरिया, मरिया, हे तू काय करतेस? हा सुगंध तर अद्भुत आहे. तुला माहिती आहे का ते किती महाग आहे? तू वेडी झालीस का? एवढी मौल्यवान वस्तू का फेकावी? ते तेल विकून त्याचे पैसे गरिबात वाटणे उत्तम नव्हते का? सर्व माया देते. तुला असं वाटतंय का की ती एकटीच आहे जी येशूवर प्रेम करते? मरिया, यशूला असे नको होते. तुला दिसत नाही का तू सर्व वाया घालवतेस? यहूदा, हे बघ, तिला एकटं सोड. तू तिला का त्रास देतोय? तिने माझ्यासाठी उत्तम काम केलंय. ती जे काही करू शकते तेच तिने केलं.
माझ्या शरीराच्या दफनविधीआधी तिने माझ्या शरीराला सुगंध द्रव्य लावलं. दफनासाठी तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? काय दफन? असे कधीच नव्हते. सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवते तिथे तिथे हिने जे केले ते सगळं काही हिच्या स्मरणात सांगते. मला तर काही सुंदर लोकांच मरणार आहे असं म्हणतात. ह्याला काही अर्थ नाही. मी तर काहीच चूक केलेली नाहीये. तिनेच सर्व वाया घालवलंय. आम्ही ते विकून त्याचे पैसे गरिबांना दिले असते. मला फक्त मदत करायची होती. यात माझी चूक काय आहे? एवढे महाग ते पायावर ओतून वाया घालवण्यापेक्षा ते विकणे उत्तम होते. माझी काहीही चूक नाहीये. यशो, तो म्हणतोय की तो नाझारेतमधून आलेला संदेश आहे. त्याला ठाऊक नाही का की दररोज सर्व नियम पाळणे किती अवघड आहे ते? सर्व काही नष्ट करीत आहे. मी तर ऐकले आहे तो चमत्कार करतो. काय मूर्खपणा आहे. तो माणूस लोकांना फसवण्यासाठी हे सर्व काही शैतानाच्या शक्तीने करत आहे. त्याला पकडण्यासाठी आपल्याकडे काही कारण असेल. काही अनुयायी त्याला यहुद्यांचा राजा म्हणण्याची हिंमत करताय. आपण अजून असे काही न करता उभे राहू शकत नाही. तो नियम शस्त्राला मुळासकट उपटून टाकेल. कोण आहे ते? पकडा त्याला. तू कोण आहेस? बोल. माझं नाव यहूदा आहे. मी त्रास देण्यासाठी नाही आलोय. मी येशूचा शिष्य आहे. येशूचा शिष्य आहेस तू? इतक्या वेळ तो आपल्यावर हेरगिरी करतोस ना? नाही, मी काहीच नाही ऐकलं. येशूच्या हेराला एकदाचे मारून टाका. नाही नाही, मला सोडा, मला सोडा. मला माहिती आहे येशू कुठे आहे. थांबा. मी तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतो. त्याला आमच्याकडे घेऊन ये आज रात्री. जे तू बोलतोयस ते जर खरं असेल तर आम्ही तुला जिवंत सोडू. पण जर तू खोटं बोलत असशील तर तू रावल्हादनाच्या दिवशी मरशील. निश्चितच आज रात्री. ह्या बलांडनाबद्दल काहीतरी विशेष आहे. होय, खरंच एका परिपूर्ण ठिकाणी एक परिपूर्ण भंडार दिसतो. कृपया ह्यातील काही घ्या. मी तो दिवस कधीच विसरणार नाही जेव्हा येशूने 5,000 लोकांना खाऊ घातले. मला माहिती आहे आम्ही किती काळजीत होतो. मग तो मुलगा मला सापडला ज्याच्याकडे मासे व भाकऱ्या होत्या. आम्ही कसे विसरणार? उत्तम उत्तम अतिउत्तम. हे घे भाकरी खा. ठीक आहे मित्रांनो, ऐका ते. आता माझी पाळी आहे. तुम्हापैकी कोणाला माहित आहे का पाण्यावर चालत असताना कसे वाटते? कसे वाटते? मी गलीलच्या समुद्रावर अरे चाललो. हो, मला आठवत आहे. किती पावले बरं? हा, 2 पावले. पण त्यावेळेस येशूने माझा हात पकडला. तेव्हाच मला समजले की आता मी वाचलो. मी तो दिवस कधीच विसरणार. माझी खरंच खूप इच्छा होती या वल्हांडण क्षणामध्ये तुम्हासोबत जेवण्याची. माझी सुद्धा इच्छा. हे घे. धन्यवाद. खाऊ. हे माझं
माझे शरीर आहे. हे नव्या कराराचे माझे रक्त आहे, जे पुष्कळांकरिता ओतलं जाते. तुमच्यातलाच एक जण मला धरून नाही. काय तुम्हाला धरून नाही? आम्ही कसे तुम्हाला धरून देऊ? कसा होऊ शकतो? आम्ही सर्व ठिकाणी तुझ्या मागे येऊन सर्व एकत्र हो केलं. बरोबर, असं कसं तुम्हाला कोणी धरून देईल? कोण? याकूब, तूच आहेस ना? तू हे काय बोलत आहेस? मी असं कधीच करणार नाही. मला क्रुसावर खेळण्यात येईल आणि तुम्ही सर्व माझ्यामुळेच अडखळाल. शक्य आहे हे सगळं? मुलांना मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेन आणि त्यानंतर मी तुमच्या आधी गालिलात जाईल. असं तुम्ही का बोलताय? बिलकुल नाही ना. आम्ही तुम्हाला का सोडू? तुम्हाला माहित नाही का आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो? मी तुमच्यासाठी माझा जीव पण देईन. हो, आम्ही सगळे. तर तू माझ्यासाठी स्वतःचा जीव पण देणारस? कोंबडा हरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. असे कधीच होणार नाही. जरी मला तुमच्यासोबत मरावे लागले तरी मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. पण आज रात्री आपण सगळे गेटसेमानेला जाऊन प्रार्थना करूया. तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पेत्रा, आंद्रिया, योहान, पहा, घटका जवळ आली. मला आता पापी लोकांच्या हाती धरून दिलं जाते. ते तिथे आहेत, लक्षात ठेवा. मी ज्याचे चुंबन घेईन तोच येशू आहे. तिकडे कोणी आहे का? तू तर याचक आहे. तुम्ही कोणाला शोधत आहात? यहूदा, तू ज्यासाठी आला आहेस ते कर. कृपया त्याला जाऊ द्या. त्याने काही चूक केली नाही. चला याला घेऊ. येशू, आपण काय केलं पाहिजे? आपण पळून गेलं पाहिजे आता. चल पेत्रा, चल, चल लवकर, चल. पेत्रा, चला.
केलीस फक्त थोड्या पैशांसाठी? अरे सर्वा, प्रभू प्रभू, मी का केले? नाही नाही, मी काही चूक नाही केली. नाही 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 नाही. माझ्यामुळे यशू नाही, मी हे काय केलं? यशू अखेरीस त्याला आपण पकडलेच देवाच्या कृपेने. विचार तर करा, त्याने आपल्याला सापाचे पिल्ले म्हटले होते. लोक अजूनही त्याच्या मागे जातात का? लोक अज्ञानी होते आणि त्याच्या युक्तीला बळी पडण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. पण आता ते त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करत आहेत. आपण लोकांना जागृत करण्यासाठी शक्यतो प्रयत्न केला मी पाहिजे. आधीच आमचे हेरजमाव मध्ये लावले आहेत. तो एक खोटा संदेष्टा आहे. देवाचा पुत्र असल्याचा दावा करण्याची त्याची हिंमत कशी झाली? येशू ख्रिस्त होय, तुम्ही म्हणालात तसंच आहे.
जशी तुमची इच्छा. पदस्तंभावर खेळा त्याला. सुभेदार पिलाताच्या आदेशानुसार या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. विजय असो यहुद्यांच्या यहुद्यांचा राजा. जर तू राजा आहेस तर तुला महाल कुठे आहे? आणि तुझं राजन तरी थांबा, मला सापडला. आता तू खरा राजा आहेस. या दुष्टाचा उद्धार क्षमा करा. ते बघा. आणखी मारा. मी तुला ओळखतो. तू येशूच्या शिष्यांपैकी आहेस ना? खरं बोल. मी नाही. कुठे चालला? मारणं चालू ठेवा. 17. थांबा. घेऊन जा ह्याला. तू याला ओळखलंस का? होय, तू येशू बरोबर शिमोनच्या घरी होता नाही का? हो. बरोबर. तू पण एक शिष्य आहे. पेत्र! नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. मी त्याचा शिष्य नाही. पाहिलं होते, हा पण त्यांच्यापैकी एक आहे. मी देवाची शपथ घेतो, मी त्या वेड्याला ओळखत नाही. चलो. मला जाऊ द्या. चला येशूला वधस्तंभावर खेळताना पाहूया. चला. मी वचन दिले होते, आता मी हे काय केलं? मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं की मी त्याच्यावर प्रेम करतो. मला मरावे लागले तरी खरंच मी यहुदापेक्षा काय वेगळा आहे? मी नाही प्रभू.
प्रभू माझ्या पापांसाठी हे पिता, मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवतो. पूर्ण झाले आहे. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.
प्रभू मी तुला त्यागले. हेच ते मंदिराचा पडदा खराच फाटला. विचित्र, अशक्य. तिकडे पहा, आता सगळं संपलं आहे. तो पण फक्त एक माणूसच होता, कमकुवत आणि अशांत. पहारा ठेवा आणि कोणालाही कबरेजवळ येऊ देऊ नका. अरे देवा, हे कसं होऊ शकतं? येऊ नका, तुम्ही जिवंताचा शोध घेऊ नका.
लवकर चल. शेवटी आपण यरुशलेमाबाहेर पोहोचू. आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया. मी थकलोय. आता आपण काय करायचं? आपण काय करायचं म्हणजे काय? आपण अमावसला परतलो पाहिजे. तिथे आपण काय करणार? मला माहित नाही. बहुतेक आपण आपलं सामान्य जीवन जगू. म्हणजे एक जकातदार म्हणून रोमी लोकांबरोबर हात मिळवून पैशांसाठी सर्व गावकरी द्वेष करत असतात. अरे मी कधी म्हणालो की मला तसं सगळ्यांना आवडतं, पण दुसरा कुठला मार्ग दिसतच नाहीये. सगळं असं कसं संपू शकतं, तेही इतक्या लवकर? माझा अजूनही विश्वास बसत नाही. डोळ्यांनी पाहिलंच ना? होय, पण ते चमत्कार, त्याने बोललेले सर्व वचन, त्याचे काहीतरी अर्थ असणार ना? भास्कर, तो आता मेलाय. सर्व काही संपलंय. तुला दिसत नाही का? सगळं संपलंय. संपलंय. तुला आठवत नाही का ते सर्व चमत्कार जे आपण एकत्र पाहिले? आपली बाज उचल आणि चालू लाग. फक्त हे साधे शब्द बोलून येशूने त्या माणसाला बरं केलं. आणि त्या वादळी समुद्रात तो पाण्यावर चालला आणि आंधळ्याचे डोळे उघडले. हो बरोबर, येशूने खरोखरच माझ्यासारख्या नीच मूर्खावर प्रेम केलं. अरे तुम्ही आपापसात काय बोलत आहात? आणि तुम्ही उदास का आहात? यरुशलेमेत काय काय घडलं तुला माहित नाही का? मुख्य याजक आणि अधिकाऱ्यांनी नासरेतकर येशूला वधस्तंभावर खेळलं. ख्रिस्तांनी ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते का? त्या अभिवचनाला आठवा. बरोबर आहे. तो म्हणाला होता की तो 3 दिवसात पुन्हा उठेल. 1, 2, आज 3रा दिवस आहे. होय, म्हणजे येशू जिवंत आहे. विश्वास बसत नाही. अरे तो कुठे गेला? तो इथेच होता. तो प्रभू होता. अरे हा, गालिल. तो म्हणाला तो गालिलात जाईल. मग आपण कशाची वाट पाहत आहोत? चाल. हे, इकडे या बाजूला. तो पेंद्रा आहे का? हा, मला तर वाटलं की त्या येशूच्या मागे जाण्यासाठी त्याने आपल्या बायको आणि मुलांना सोडून दिले. मला
माहीतच होतं हे होणार आहे आणि तो परत येणारच होता. तू काय म्हणालास? अरे तुला माहित तरी काय? बस याकोब, एका मासेमाराने मासेच पकडले पाहिजे आणि मी तोच आहे. आपण जयतीन जुनी नाव विकत घेऊ शकतो. या नावात आपण काहीच पकडू शकणार नाही. मासे पकडून आपल्याला भरपूर दिवस झाले. तरीही प्रयत्न करून पाहूया, पूर्वीसारखाच. असं नकोस. पेत्रा, जाळे आपण त्या तिकडे टाकून पाहू. ठीक आहे. अरे हे जुनं जाळं फाटू शकतं, म्हणून जरा हळू. ठीक आहे. 1 2 3. आज पण फार कष्ट करावे लागतील वाटतं. आपण रिकाम्या परत जाऊ शकत नाही. बरोबर. पुन्हा एकदा प्रयत्न करूया. 1 2 3. या माशांचं आणि आपलं काही जमतच नाहीये. चल परत किनाऱ्याकडे वळूया. तुम्हाला काही दिसतंय यात? आता तुमचं जाळं नावेच्या उजवीकडे टाका, तुम्हाला नक्कीच काही मिळेल. हा काय म्हणतोय? उजवीकडे? जर या बाजूने हाकणार तर ही उजवी बाजू आहे. हो जर या बाजूने हाकणार तर ती उजवी बाजू आहे. हो टाकायचं तर कुठे? हो. खरं तर ह्या क्षणी आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. बरोबर बोललास. चल टाकूया. हो. तयार? 1 2 उडी. या इकडे. काय झालं? कोणीतरी मला चिमटे काढा. मी नक्कीच स्वप्न पाहतोय. पेत्रा, चल जाऊया. चल.
ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? होय प्रभू, मी करतो. पेत्र, योहानाच्या मुला, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? प्रभू, आपण सर्व ठाऊक आहे की मी आपणावर प्रेम करतो. मग माझी मेंढरं चाल. होय प्रभू. तू खरोखरच प्रभू आहे. आंद्रे, योहान, येशू, मला तुझी खूप आठवण आली. येशू उठला आहे. तो जिवंत आहे. तो जिवंत आहे. आता मी इथे तुमच्या बरोबर नाही का? येशू ना, येशू इकडे आहे. येशू. एवढे मी तुम्हाला माझी भेट देऊ शकलो. माझी सुंदर मासी. धन्यवाद माझ्या लहान शिष्यानो. मी तुमच्यावर प्रेम करतो प्रभू. येशू मला क्षमा कर. मी तुम्हाला सोडून पळून गेलो. याकोब, तुझ्या कमतरता आणि दोषांमुळे मी वधच थांबावा दुःख सहन केले की नाही? होय प्रभू. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.